तुमची फार एक्साइटमेंट न ताणता चला तर मग बघूया दुसऱ्या दिवशीची धमाल. सर्वजण आज अगदीच लवकर आले होते कारण आज एक्साइटमेंट होती डोंगर चढण्यासाठी. ब्रेकफास्ट आणि टिफिन्स कलेक्ट करून बॅग मध्ये घेतले आणि कॅप्स आणि वॉटर बॉटल घेऊन आमची पलटण निघाली डोंगर चढायला. रमत गमत उड्या मारत पक्षी आणि खारुताई पाहत आम्ही सकाळी 9-9:30च्या सुमारास आमचा सफर चालू केला. शेतातून पुढे झाल्यावर एक शेततळ्यासाठी खड्डा केलेला आम्हाला दिसला. त्यांना शेततळ्याची इन्फॉर्मेशन सांगितली, एक वॉटर ब्रेक घेतला, तहानलेल्या जीवाला शांत केलं आणि मग मुलांची शोध मोहीम चालू झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांसाठी ब्ल्यू कलर, ब्राऊन कलर, रेड कलर, ब्लॅक कलर आणि काहींना तर कोहिनूर डायमंडच सापडले. ही त्यांनी ठेवलेली नाव आहे बर का. आणि असं दगडी हातात घेऊन हळूहळू आम्ही वर चढू लागलो. इतक्यात आमच्या एका छोट्या बाळाला रेड कलरचा किडा दिसला. अगदी 4 वर्षांची ही गार्गी, पण हिचं ऑब्झर्वेशन म्हणजे जबरदस्त. सर्वांना रेड कलरचा किडा पाहायचा होता म्हणून धावतच आले. रेनबग होता तो, अगदी सुंदर आणि मऊ मऊ असा हा लाल लाल रेनबग. याचं दर्शन घेऊन जणू काही आपण धन्यच झालो होतो. आमचे टीम लीडर्स फार ऍक्टिव्ह होते आणि त्यांचे मेंबर्सही त्यांना छान साथ देत होते. सर्वजण एकमेकांची काळजी घेत पुढे निघाले होते. आफ्टर ऑल, टीमवर्क इज मस्ट. वरून काय काय दिसतंय याचं नवल वाटत होतं त्यांना. असा भला मोठा दिसणारा डोंगर चढून फायनली आम्ही हळूहळू थोडस वरती पोहोचलो. वातावरण दमट असल्यामुळे फार गरम होत होतं, पण आमच्या चिमुकल्यांनी कुठल्याही प्रकारची कंप्लेंट केली नव्हती. छान रमत गमत घाम पुसत आमची स्वारी वरती डोंगराकडे निघालेली होती. असं मस्त इकडे तिकडे बघत कॅक्टसची झाडं, त्याच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन असं सगळं बघत आम्ही फायनली वरती पोहोचलो. सर्वांचं दर्शन घेऊन झालं, उड्या मारून घंटी वाजवून झाली आणि मग चालू झालं आमचं ऑब्झर्वेशन. एवढ्यावरती आपण आलोय आणि चढलोय ह्यावर मुलांचा विश्वासच बसत नव्हता. लांब दिसणारी झाडं, बिल्डिंग्स, रस्ते, मंदिर, गाड्या, शेत असं सर्व काही पाहणे चालू होते. इथे मागे झाडावरती एक तुटलेलं देवघर होतं आणि ते पाहून आमच्या एका छोट्या बाळाने विचारलं की मॅम, लोकांना समजत नाही का की असं देवघर कोणी फेकून देतं का? त्यानंतर आम्ही सरसर खाली उतरत आलो आणि एका सावलीच्या ठिकाणी बसून ब्रेकफास्ट केला. नाश्ता करून छान तहान भागवून आत्मा तृप्त करून आम्ही निघालो ते लाकडं गोळा करण्यासाठी. कारण आम्हाला बनवायचं होतं क्राफ्ट. तुम्हाला काय वाटलं? अशा प्रकारे खूप साऱ्या काठ्या गोळा करून आम्ही रिटर्न स्कूलवरती पोहोचलो. तुम्ही बघू शकता प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या एंडला काठ्या गोळा करत होता. स्ट्रेट काठ्या बघून घ्यायच्या होत्या. खूपच गरम होत होतं त्यामुळे आम्ही शिजून निघतो की काय असंच वाटत होतं. बऱ्याचशा मुलांना खरं तर माहितच नसतं कांदा खाली येतो की वरती, शेवग्याचं झाड छोटं की मोठं, टोमॅटो झाडावर असतानाच लाल येतो का.
भरपूर साऱ्या गोष्टी प्रॅक्टिकली बघायच्या आणि शिकायच्या. म्हणून आम्ही पोहोचलो आमच्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या झाडांसोबत. टोमॅटो आणि वांग, मिरची, पुदिना, आळूची पानं, हे सर्व कसं येतं, त्याची फुलं कशी असतात आणि बरंच काही शिकलो आम्ही. छोटी मिरची, मोठी मिरची, छोटं वांग, मोठं वांग, छोटं टोमॅटो, मोठं टोमॅटो, असं सर्व काही रिसर्च चालू होतं जणू यांचा. मग एका झाडाची पानं थोडी किडेने खाल्लेली होती. त्याच्या रेफरन्सने पूर्ण बॉडीची केअर कशी घ्यावी हे अगदी छान समजावून सांगितलं मी त्यांना. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स नाही खाल्ले तर आपली बॉडी पण अशीच किडू शकते, असा निष्कर्ष काढला आम्ही. रोज 4 भिजवलेले बदाम खायचं प्रॉमिस केले बाबा सगळ्यांनी, पण एव्हाना विसरलेही असते. 2 टाइम्स ब्रश करणार हेही प्रॉमिस अगदीच दाबून केलंय सगळ्यांनी. मोबाईल पाहिल्यावर काय होतं, कसा त्रास होतो, असं सगळं चालू होतं. हार्ट कुठे असं विचारल्यावर तर पोरं विचारतच पडली. हर्ब्स, श्रब्स, क्लाइंबर्स, क्रीपर्स, अशा छोट्या छोट्या जे कॉन्सेप्ट्स आहेत ते त्यांना प्रॅक्टिकली दाखवून समजावून सांगण्यात आलं. जास्वंदाचं झाड, मोगऱ्याचं झाड, सदाफुलीचं झाड, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं मुलं बघत होती, ऑब्झर्व करत होती आणि त्यातून शिकत होती. एकंदरीत हसत खेळत हेल्दी मेसेज घेऊन आम्ही वळलो आमच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. कोणाच्या डोळ्याखाली काळं होतंय, कोणाचे गाल किती आतमध्ये गेले, कोण भाज्या खातं, कोण भाज्या खात नाही, कोण फ्रुट्स खातं, खात नाही, अशी सगळी चर्चा चालू होती. आता वेळ होती ती आमच्या मॅजिकची, म्हणजे सायन्स एक्सपेरिमेंट्सची. एक ग्लास घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि मग 4 चमचे मीठ टाकून मस्त ढवळ ढवळ ढवळून घेतलं, जोपर्यंत मीठ आणि पाणी हे एकरूप होत नाही. एक साधा प्रश्न मी त्यांना विचारला की जर मी अंड पाण्यात टाकलं तर पाणी सांडेल का? आणि तुम्हाला खोटं वाटेल, बरीचशी गमतीशीर उत्तरं आली. पण मुलांनी प्रयत्न केला, हे खूप कौतुकास्पद होतं. प्रत्येक मुले काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होतं. विवेकाचं उत्तर अगदीच बरोबर होतं की एग विल टेक स्पेस आणि त्यामुळे पाणी सांडेल. मग मी मस्त लाटांमध्ये उड्या मारताना प्रत्येक जण स्वतःला इमॅजिनच करू लागला जणू. फक्त गोवा आणि कोकणात नाही गेलो आम्ही, तर अगदी बेड सी पर्यंत पोहलो आम्ही. बेड सी मध्ये पण पोहून आलो आम्ही. आणि यात आम्ही हात घातला तर डेन्सिटीच्या कॉन्सेप्टला. साध्या पाण्यात अंडा टाकल्यावर तर डुबलं नाही ना बाबा खाली. मग आता मग सोडते का मी प्रश्न विचारायचे त्यांना? पण उत्तर आमची लगेचच रेडी होती. जणू काही पोरं वाटच पाहत होती की मी कधी यांना प्रश्न विचारते. मनाला अगदी समाधान मिळालं माझ्या. अगदी गुणी लेकरं माझे कान टवकारून जीव ओतून लक्ष देत होते. अजून एक एक्सपेरिमेंट कडे आलो आम्ही. 2 बोटं घ्या म्हटलं आणि ठेवा की हो नाकावर, आणि मग नाकाला द्या की चिमटा थोडासा. तोंडही उघडायचं नाही आणि चिमटाही काढायचं नाही. बघा बरं तुम्ही ट्राय करून, तुम्हाला जमतंय का? जीव गुदमरतोय का? हुश. चिमटा निघाला कारण श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. पोरांना कळलं की श्वास नाही घेतला तर काय होईल बाबा. मग एक मेणबत्ती घेतली आणि पेटवली. इकडे मात्र घाबरायची नौटंकी चालू झाली. नका करूया का एक्सपेरिमेंट असं म्हटलं तर करायचं तर होतं. मग एक ग्लास ठेवला आणि मेणबत्तीने जीवच दिला की तिला ऑक्सिजनच नाही मिळालं. आमच्या शिवांशला तर माहिती होतं की ग्लासला चटका बसणार आहे आता. मग असंच ऑक्सिजन, प्लांट्स, ट्री प्लांटेशन अशा सर्व विषयांना हात घातला आणि एक अवेअरनेस मुलांमध्ये क्रिएट केली. मग आम्ही पाहिलं की फ्लावर्स कसे ब्लूम होतात. एका ताटात पाणी घेऊन त्यात पेपरने बनवलेले फ्लावर्स फोल्ड करून टाकले आणि मग जोरात काउंटिंग चालू झालं आमचं. भारी एनर्जी होती त्यांच्याकडे. तुम्हाला काय वाटलं डोंगर चढलं म्हणून एनर्जी संपली काय आमची? मुळेच नाही तर. लॅनवेलची पोरं आम्ही, फुल ऑफ एनर्जी बिकॉज वी आर ऑलवेज हॅपी. मग चालू झालं आमचं फिरकी घ्यायचं सेशन.
पोरांना मी बोर तर नाही ना केलं हे चेक करावं म्हटलं जरा असं. पण वा, काय भारी आन्सर्स दिले सगळ्यांनी. विनर्सला कॅडबरी द्यायची होती पण आमचा एकही विनर निघाला नाही, कारण सगळेच आन्सर्स देत होते, त्यामुळे सगळे विनर्स झाले. त्या कॅडबरीला पण सर्वांच्या पोटात जाऊन आनंद झाला असेल. मग आमचा पोटोबा झाला आणि आता एनर्जी डबल झाली होती. मग आम्ही गोळा करून ज्या काही काड्या आणल्या होत्या त्या घेतल्या आणि झोका बनवायला सुरुवात केली. आम्ही थोडी हेल्प केली कारण अजून चिलीपिली आहेत ना हे, पण त्यांची उत्सुकता चेहऱ्यावर दिसत होती. कोणाचा आधी झोका बनवून होतोय म्हणून चढाओढ चालू होती. अप्रतिम असा सहभाग होता आणि प्रत्येकाने मनापासून गोष्टी केल्या होत्या. प्रत्येक जण आपापल्या गोष्टी करण्यामध्ये बिझी होता. आणि असे सुंदर झोके त्यांनी बनवलेत. दोऱ्या लावून खाली काठ्यांनी छोट्या छोट्या काडक्या गोळा करून आणून त्याचे झोके बनवले आणि मग ते दोऱ्याने बांधून टाकले. तर ही जे काही नॅचरल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला निसर्ग ऑलरेडी देतोय, ह्या गोष्टींचं युटिलायझेशन जर मुलांना समजलं तर आय थिंक इट विल बी द बेस्ट थिंग एव्हर. ऑक्सिजन आणि झाडं ह्यावर आमची गहन चर्चा तर झाली होती, पण आता वेळ होती ती ऍक्शनची. तुळशीच्या झाडाचं प्लांटेशन आम्ही उत्साहाने केलं. खड्डे घेऊन, माती उकरून, त्यात झाडं लावून, पाणी घालून तुळशी मातेला छान मान दिला. झाडं लावायचा निश्चय तर मुलांनी केलाय, पण माझी प्रत्येक पॅरेंट्सला विनंती राहील की वेळ काढून मुलांसोबत झाडं लावा. फॅमिली टाइमही मिळेल आणि निसर्गासोबत मजाही घेता येईल तुम्हाला. हल्ली टेम्परेचर एवढं वाढलंय की ह्या पिढीला सहन होत नाहीये, त्यामुळे पुढच्या पिढीसाठी निसर्गाला वाचवणं गरजेचं आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. नाहीतर निसर्ग आपल्याला कधीच वाचवू शकणार नाही. त्यामुळे ट्री प्लांटेशन इज मस्ट. दर महिन्याला एखादं तरी झाड लावायचा निश्चय तुम्ही तुमच्या घरात करा आणि ह्या मुलांना तेच व्हॅल्यूज द्या. नंतर मग उड्या मारायचा मस्त मूड होता. आगडम बगडम करत आणि त्याला उड्या मारल्या आणि भरपूर मजा केली. आणि मग आला आमचा फेवरेट पार्ट, जो आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे, खादाडपणा. मग मारला आम्ही ताव बिस्किट सँडविचवर. सर्वांनी आपापलं सँडविच बनवलं. बिस्किट घेऊन टोमॅटो टाकलं, वरून शेव टाकली आणि त्यावरून एक बिस्किट मी त्याला लपवून ठेवलं आणि पटकन फस्त करून टाकलं सगळं. पाणीपुरीवर तर तुटूनच पडलं बाबा आम्ही. एकदम टेस्टी पाणीपुरी आणि तीही होममेड. थंड थंड तिखट गोड पाणीपुरी तोंडात टाकली की तृप्तच झालो असं वाटायचं. ग्रुप करून मस्त पाणीपुरीचा आनंद घेतला. खूप साऱ्या छान कॉम्प्लिमेंट्स आल्या पाणीपुरीसाठी. तोंडात पूर्ण पुरी जायला पाहिजे ह्यासाठी बऱ्याच जणांची कसरत चालू होती. आणि मग हसत खेळत एकमेकांना मिठी मारत पुन्हा भेटायच्या निश्चयाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. अजूनही आमचे चेहरे टवटवीतच होते. सकाळी 9 ते 4:30 पर्यंत आम्ही अजूनही ऍक्टिव्हच होतो. आम्हाला परत समर कॅम्पला यायचे असं सांगून पोरं गेली आहेत, त्यामुळे काही ऍक्टिव्हिटीज या लवकरात लवकर प्लॅन केल्या जातील. मुलांमुळे खूप आनंद भेटला आणि हे 2 दिवस अगदी आनंदात गेले. विशेष म्हणजे काहीही कुरकुर न होता आमचा समर कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण झाला. आमच्या सगळ्या बच्चा कंपनीसाठी खूप सारा प्यार आणि सर्व पॅरेंट्सची मनापासून आभार, कारण तुम्ही बॉम्बेलवर विश्वास ठेवला आणि आम्ही ह्यापुढेही अशाच नवनवीन गोष्टी करण्याचा मनापासून प्रयत्न करू. प्री प्रायमरीचे आणि ट्युशन्सचे ॲडमिशन्स चालू आहेत. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग.
आमचं लर्न वेल समर कॅम्प आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट, लाईक आणि शेअर करा. हॅपी लर्निंग विथ लर्न वेल.